पण ते का टकल्यावर ना बोलल्यावर एवढं राग गेलो. काय म्हणतात त्याचे केस म्हणतात त्या ह्याने भंगारवाल्याने नेला. बुवा एक चुटकवत होतो. कारण काय व्यंग हे तुमचे केस गेले हे तुमच्या कर्मामुळे, बाकी काय नाही. रातभर भजनात जागरण करणार, दुपार तो झोपणार नाही, पुन्हा संध्याकाळी पेटीने टकलेर पेटी मारला आणि चाललो दुसऱ्या गावात. त्यामुळे ते पेटीचा खालचा घासून घासून ते सगळे उडाले. पण अतिशय सुंदर बुवा, या ठिकाणी जास्ती वेळ न घेता जे जे बुवा तुम्ही बोललात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करीन. मगाशी बुवाने काहीतरी सांगितलं की होळीचा काहीतरी विषय होतो नाही काय बुवा. आदरणीय आर्यनजी मंचेकर यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि बुवा माझ्यापेक्षा चढ नाही आज. माझ्याकडे 500च्या 4 नोट आहेत, तुमच्याकडे 500च्या 2च. म्हणला पाहुण्या एक होळीचं आता सध्या म्हणजे आमच्या तळ कोकणातली होळी संपली आहे, पण आज गुहागर या रत्नागिरी दापोली या साईडला अजून होळी चालू आहे. तो त्यांच्यासाठी एक गाणं. सण होळीचा भरला भारी, खेळ शिमग्याचा नाचे दारोदारी. सण होळीचा भरला भारी, खेळ शिमग्याचा नाचे दारोदारी. चंदमनाचा स्वर्ग सुखाचा रंग घेऊन आला. चंदमनाचा स्वर्ग सुखाचा रंग घेऊन आला. आनंदाचा क्षणरंगाचा, आनंदाचा सनरंगाचा हर्षमनी भरला. आनंदाचा क्षणरंगाचा चौकडी भरला. अजाणती बालके नाचती त्याच्या तालावरी, हनुमंताच्या संगे गळून उगे आली वारी. सण होळीचा जरा थोडा आवाज दे ना मॉनिटरला, त्रास होता आता. म्हणजे मरता मगातपासून तो हॅलो 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 मॉनिटरला द्या ना आवाज. हॅलो हॅलो बंद करून बघा ना माहिती. हॅलो हॅलो द्या बघूया आता आवाज लेवल द्या. हॅलो 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 द्या द्या लेवल द्या लवकर द्या. हॅलो 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 हा बस धन्यवाद. बुवाने मगाचपासून सांगितलं की नाही ना बरोबर पाणी देऊन ठेवा फक्त बस. म्हणजे जेवढ्या मोठ्या गोमटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की म्हणजे हो त्या काळातलं मावळो ते पात्री नेऊन नेऊन याच्यात टाकले ते केस केले तो सांगता कधी कधी
महाराजांच्या काळात बुवा तुका तर जाऊ ना स्टेजवर चढूच्या आधी त्या महाराजांच्या पाया पडूसारखा वाटला नाही म्हणून तुका बोललोय तू कवाली केलंस की भजना केलं व शेवटी आपापल्या घरचा असताना सांगता काय बायकोर म्हणता एवढा प्रेम करायचा म्हात्रे साहेब काय सांगता बायकोर म्हणता एवढा प्रेम करायचा की शेजारी उद्या म्हणा कवी की घो गाव असो होय जीवदेव केलो होतो जास्ती वेळ घेणार नाही भाऊ अर्धो तास 11 वाजता संपूच्या बारी त्यामुळे शॉर्टकट उडून जाणार आणि ह्या बारक्या डोकार उडून मला वेळ लागत नाही कारण प्रेयसीने धोका दिल्यावर गजनी होण्यापेक्षा लवकरात लवकर भजनी होणं हे खूप चांगलं आहे तुझं भजनीच झालो जीवदेव केले म्हणता आता जा म्हणता जीव देते त्या दिवशी गेलो होतो जीवदेव हायवे उभं होतो जीवदेव गेलो म्हटलं घराकडे गेले म्हणता वहिनी म्हणता हो आत्ताच गेले भडकून गेले म्हणता मी जीव देतोय आता जाऊन जीव जाऊन म्हणता देतोय म्हणून ह्याच्या पाठोपाठ मी आपलं धावत माधव पाहुणो म्हटलं जीव बीव दिल्यानंतर केवढ्यात पडा तो बघतोय तो हायवे जाऊन मधल्या डिवायडर उभो आणि गेलंय पकडलंय अरे म्हटलं तू जीवदेव केलं ना तू अजून दिलं नाही कसो नाही म्हणता गाडीवर किती फासत वीर दिपेश पाटील यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय धन्यवाद 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 व आजकालची पिढी आहे कारण प्रत्येकाच्या घरात गोष्टी असतात ना आता आज तरी या ठिकाणी खूप चांगलं वाटतंय बुवा ना आज तुमका खय फाटक्या पॅन्टीवाला कोण दिसलो काय मला सांगा म्हाताऱ्याने म्हणतात धोतर घातला नाही ज्याने ज्याने धोतर घातला नाही त्याने आपापल्या जमिनी शाबीत ठेवला नाही आणि काय सांगितलं नाही जेनी जेनी जीन्स पॅन्ट घातला त्यांनी आपले जमले ऐकला नाही वर येऊन बघा हिने काय घातला आता जीन्स पॅन्ट घातलेली आहेत पण लाज वाटत नाही रे मी आपलं बघा साधू लेंगू घालतोय तेवढा भरा ह्या काय हरिभाऊ खय त्यांच्यात अरे आपली बायको आहे सांगू काय वय तर वय म्हणणं अटकला की हात फिरवला गेले की बायकोलाच फिरवला ना पण आता या ठिकाणी बघा ना बहुत सुसंस्कृत आज मुली पण साड्या नेसून आहेत म्हणजे या इथले या मंडळाचे हे संस्कार त्यांच्यावर दिसतात त्यांच्या आई वडिलांचे संस्कार जरा जोरदार तुमच्या स्वतःसाठी काय होतं कारण मुली या ठिकाणी आज बघा ना आपला ट्रेडिशनल पोशाख यु नो व्हॉट अबाउट ट्रेडिशनल तू बाय काहीतरी बोलत जा तुझ्यामुळे ह्याका पैसे बघा शिकावले त्या का जाताना उद्या करत जा 500 रुपये देऊन जा पण बुवा आपल्या गोष्टी आहेत आज ही सुसंस्कृत आज काही भात दुकानावर दिसत नाही ना आपल्या घरचं आता पूर्वीच्या स्त्रिया तुम्हाला सांगतो टिकली कपाळावरती कुंकू लावायचे भलं मोठं कुंकू जिच्या कपाळी भलं मोठं कुंकू ते का लावायचे की तेवढं नवऱ्याचं आयुष्य मोठं डोळे वाटावर नको ह्याच खरा कारण जिच्या कपाळी कुंकू भलं मोठं नवऱ्याचं आयुष्य तेवढं मोठं आणि दुसरं एक कारण असं होतं त्या कुंकवाचं की वखवकलेल्या नजरा शर्मेने गळून पडायच्या एवढं सूर्याचं तेज त्या कुंकवामध्ये होतं पण आता बघली टिकली सगळ्यांच्या घरात तशी माझ्या घरात तुमका सांगते ना बाथरूमात गेले पिंपाक चिपकवलं सौभाग्यवती भाऊ थंय चिटकलो ह्याचा माहित नाही हो बंगार मला म्हणतात पुढे आरशाकडे येतात आरशात टिकवता सौभाग्यवती भव थंय चिटकलो आणि एकदा अशी वाईट परिस्थिती आणतं लाईटीच्या बटनात चिटकवता गेलो नाही शॉकला म्हणतो आरती गाडीगावकर ही स्टुडंट हे 201 रुपयाचा बहुमूल्य असं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद 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 म्हणून बुवा जास्ती काय नाही बोलतात मगाशी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्त सुंदर असा पोवाडा घेतात पण मी पण एक बसवण्याचा प्रयत्न केला पण तत्पूर्वी एक गाणं बुवा म्हणतात महाराजांवरती बुवानी गाणं म्हटलंय त्या राजधानीवरती थोडा इफेक्ट रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे
राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये प्रभू रामांचं 500 वर्षानंतर प्रभू रामांचं मंदिर आज अयोध्येमध्ये झालं आणि त्याची आठवण म्हणून या ठिकाणी एक गाण्याचं होतं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में सुरुवात करतो. आवाज यशस्वी आणि खुशी चव्हाण यांच्याकडून हे 200 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओजस आणि कार्तिक राणे यांच्याकडून हे 200 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय अनिश यादव यांच्याकडून 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि अतिशय सुंदर काही गोष्टी सांगितल्या. पण आज महाराजांवरती तर पेट्टा बघा बाजू करा समय वगैरे. महाराज ज्यांनी वय वर्ष फक्त 50 वर्ष माझे राजे जगले. माझे राजे फक्त वय वर्ष 50 जगले. पण त्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या महाराष्ट्राला स्वराज्याला 350 किल्ले जोडणारा एकमेव रयतेचा राजा म्हणजे राजेश्वर छत्रपती. आणि अशा छत्रपतींच्या या भूमीमध्ये आपण राहतो. आणि अतिशय सुंदर पोवाडा पण तो पिक्चर जोडतो. हा जो काल्पनिक आम्ही स्वतः बनवले बरोबर. त्यामुळे वेगळी झलक आपली झलक. माका भीती वाटत तू बोलतच एवढं छत्रपती शिवाजी महाराज ह्या का तो बोलत. म्हणजे जोपर्यंत पैसे येत नव्हते तो पण ह्या नाटक चालू होता. नंतर घ्यायचे महाराज कैसा काय असू दे. महाराष्ट्राचा लाडका राजा
आई जिजाऊचे शब्द कानावर पडले बाळा तुझी रयतेला गरज आहे म्हणून वयाच्या 16 वर्षी हातामध्ये तलवार घेणारा माझा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बघा शहाजी राजांनी काय शिकवलं? स्वराज्यासाठी त्याग करणं हे शहाजी राजांनी शिकवलं. स्वराज्यासाठी कसं जगावं हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. पण स्वराज्यासाठी कसं मरावं हे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. बघा काल 40व्या दिवसातला कालचा शेवटचा दिवस होता. महाराजांची कत्तल गेली त्या निर्घुण खानाने 40 दिवस अंगावरती वार होत होते, डोळे काढत होते, जीभ काढत होते, नख काढत होती, हात तोडत होते, तरी पण माझा राजा माझा छावा त्या खानासमोर झुकला नाही. 40 दिवस शरीरामध्ये प्राण जिवंत ठेवणारा, प्राणाची झोप ज्वलंत ठेवणारा माझा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. म्हणून म्हणतो बघा स्वराज्याचा बांधू तोरण शिवाजी राजानं स्वराज्य केलं सापडलं. मुघलांना थोडा शिकवून दिली दानदान लाडक्या आमच्या शिवबानं. वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची धुरा घेतली. हा मोठा साम्राज्य उभं केलं. पण एक दिवस असा आला की त्या खानाने विडा उचलला. दिल्लीला पण हलवून टाकला ना माझा राजा सगळ्यांना डोईला ढळला. आणि त्या खानाच्या दरबारामध्ये या अफजल खानाने विडा उचलला. मायला होता शिवको जिंदा या मुर्दा. आणि निघाला बघा हा होता सांगावा ढळला. प्रतापगडावरती आई जिजाऊंना सल्ला भेटला. प्रतापगडावरती आई जिजाऊंनी राजांना बोलून घेतलं. राजे खानाचा सांगावाला खान भेटीला येतोय. महाराजांनी त्याला भेटण्याची जागा निवडली ती म्हणजे प्रतापगड. कारण प्रतापगड साधारणसा नव्हता. कोणी दुश्मन कोणी गरीब जाऊ शकत नव्हता आणि गेला तरी जिवंत परत येऊ शकत नव्हता. एवढं ते महाराजांनी जागा निवडली खानाला भेटायचं कुठे तर त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या खानाची छावणी उभी केली. आता खानाला बघा निघाला येता येता आपल्या स्वराज्याची मंदिरं नासधूस करत आला. आया बहिण्यांच्या इज्जत लुटत आला. महाराजांनी छावणी उभी केली आणि त्या छावणीमध्ये खानाला आपण खान येताना सोबत कोणाला आणला? सोबत येताना कोणाला घेऊन आला तर त्या खानासोबत सय्यद वांडा होता बघा. आता सय्यद वांडा कशासाठी तर दांडपट्टा फिरवण्यामध्ये सय्यद वांडासारखा योद्धा नव्हता. महाराजांनी त्या सय्यद वांडाला बघितल्याबरोबर महाराजांनी 2 माणसं निवडली आपल्या बरोबर. एक म्हणजे जीवा महाले नाभिक समाजाचा होता आणि दुसरा म्हणजे संभाजी कवजी. आता जीवा महालेच का तर ज्याप्रमाणे सय्यद वांडा दांडपट्टा फिरवण्यात माहीर होता त्याचप्रमाणे हा माझा जीवा महाले माझ्या राजांनी तयार केला होता. दांडपट्टामध्ये माहीर केला होता. आणि संभाजी कवजी का तर मला त्या अशा खानाच्या भेटीला चालले त्याच्या ताकदीस ताकद असणारा माणूस माझ्यासोबत असावा. झालं बाबा महाराज निघाले. महाराज गड उतरायला लागले. महाराजांनी जीवा महालेला बाजूला घेतला. जीवाला बाजूला घेतला. जीवाला म्हणताय महाराज महाराज जीवाला म्हणताय जीवा तू माझ्यासोबत छावणी द्यायचं पण तू त्या खानाला नाही बघायचा, तू मला नाही बघायचा, तू बघायचा फक्त सय्यद वांडावरती लक्ष ठेवायचं. महाराजांची आज्ञा घेतली. महाराजांनी संभाजी कवचीला बाजूला घेतला. संभाला सांगितलं संभा तुला छावणीत प्रवेश नाही. तू छावणीच्या बाहेर उभं राहायचं. हा तर जर का त्या खानाने दगा केला तर त्या खानाला या प्रतापगडावरून जिवंत जायला द्यायचं नाही. दोघांनी आज्ञा घेतली. हा म्हणता गड उतरले. महाराजांनी शिवा महालेला घेऊन छावणीत प्रवेश केला. तेवढ्यात खान उठला. आओ शिवा करत करत राजांना आलिंगन घातलं. आणि आलिंगन घातल्यावर काय केलं डाव्या हाताने माझ्या राजांची मान दाबून धरली आणि दुसऱ्या हातामध्ये खंजीर काढला आणि राजांच्या पाठीत वार केला. पण महाराजांचं नशीब बलवंत आई भवानीचा शिव अंगामध्ये चिलखत असल्यामुळे
महाराजांनी हेरलं हा खान कशासाठी आलाय. महाराजांनी क्षणाचाही विलंब नाही केला. डाव्या हातामध्ये वाघनखं होती. त्या वाघनख्याने क्षणात खानाचा कोपरा बाहेर काढला. खान त्या छावणीमध्ये आडवा पडला. एवढं मात्र मंडळी त्या जीवा महालेने बघितलं. एवढं मात्र त्या जीवा महालेने बघितलं. आणि मंडळी लक्षात घ्या, त्या जीवा महालेचा दांडपट्टा त्या छावणीमध्ये गरा 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 भिडू लागला. एक लक्षात घ्या, त्या जीवा सय्यद बांडाचा दांडपट्टा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिरच्छेद करणार. त्याच वेळी या जीवा महालेने त्या सय्यद बांडाचा हात दांडपट्ट्यासहित निकामी केला. आणि त्यावेळी इतिहासामध्ये एक वाक्य करून राहिलं. ते वाक्य कोणतं? होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया. युक्ता यशवंतराव यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलं. धन्यवाद. माऊली मेघ यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक. धन्यवाद. प्रतीक आदरणीय प्रतीक माडिक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय प्रकाश घाडी या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय कळसाजी घाडी यांच्याकडून हे 501 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय थोर समाजसेवक गणेशजी म्हात्रे या पोहण्यासाठी म्हात्रे साहेबांकडून हे 501 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याला सांगोचा काय की तुमका 1500 गावतं, त्याच्यातले 100 जरी प्रत्येक बहिणीने दिला तरी त्याला गावात जाऊन बरा होत. पण बुवा आज मी वर चढ 7-8 500 जो झाले होते. बुवा लहान लहान मुलांना सांगते, बुवा आजकालची फॅशन आहे ना, आपण बघायचं ठेका त्याच्याकडे. काय बघूची गरज नाही. आजकाल लोक पोरांची लग्न होत नाहीत. बुवा अजून 40-40 वयाचे झाले तरी कोण पोर देत नाही. त्यांना मेले धर्मान त्यांना कामा काय एक तर भजनाला जायचा चंदीपुवाच्या उगाच पैशाचा करत 500 येत. बुवा कायली झाली या. वीर दीपेश पाटील यांच्याकडून हे 501 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांची बुवा पोरग्यांची लग्न होत नाही. त्यांना फक्त या 4 मंगलाष्टक तुम्ही लगीन चांगला लावतात. पण मंगलाष्टक या म्हणून जर ऐकवलं असतं तर ते रातभर पुढचे 15 दिवस त्यांचे सुखात जातील. बुवा ऐकलं डकल्यावर अक्षता पडल्यासारखी वाटतील नाही का. शुभमंगल शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल स्वस्ति श्री गणनायकं या ठिकाणी गजर घेतो बुवा 5 मिनिटात आणि तुम्हाला वारी देतो. काय
बुवा काय बोलले नाही जास्ती, फक्त काय धोतरवाल्याचा आता सांगून मोकळा झालाय. कारण जो माणूस जीन्स घालून येतात आणि तो धोतरवाल्याचा सांगता ते काहीतरी विसंगती वाटता. आणि जीव देवतो बुवा काय नाही हो, तुम्ही आमका हवा असता. तुम्ही जर जीव दिला असता आम्ही तर वरती एवढ्या देत नाही आहो. ते वरती काय एकटे भाजला सिंगल बारी वरती व्हायच नाही. इंद्रदेवाक पण डबल बारीत लागतात का भजन बाकी बारी टाकलं. म्हणजे बाकी ठीक आहे तुमची कला ती तुम्ही शब्दरचना केला, पण एका जागेवर ते शब्द तसे ठेवलास काय. तांडव करीशी दैत्य मारीशी. बुवा खायच्या गणपतीत तांडव केला नाही मला सांगा. काय बुवा हा चेंज करा. म्हणजे बुवांचे गुरु ते माझ्या आजोबा सख्खे, माझ्या आईचे वडील. तरी पण आम्ही एवढे भांडतो. कारण माझ्या आजान मला सांगितले ह्याका फोडायचोच नाही, दांड का पाहिजे व तांडव कशी खयचो गणपती कुडासाठी जर बारी केला तर तुमका बॉन्ड ठरणार थंय. तांडव खायला गणपतीत केला. ह्या माझ्यासारखं समोर तो शेजारी बुवा तुमचं चूक सांगताना ती बदलू खरी बुवा. ती एक चूक धरून ठेवलं असाल, पण तेवढं वेळ नाही. पैसे उगाच केला तो लय तिथे. या ठिकाणी गजेर घेऊया. कारण बुवा बाकी दिवा ट्रेनचा विकता अगदी बुवा आणि लक्षात होतो. ती पाणी काही पाणी विकता की पाणी मागता. होय दिवा ट्रेन मध्ये एवढी मजा ना देवा शपथ तुमका सांगताय. हे तू काकडे तो धंदो करील जात तो बाहेरसून जो काकडे बघ हरकत नाही बुवा. या ठिकाणी काय जास्ती बुवा तसे बोलले नाही. गजर घेतो एक 5 मिनिटात बुवा पाणी देतो. जय जय विठ्ठले विठ्ठले रखुमाई. जय विठ्ठले विठ्ठले रखुमाई. सरकारी होती तुकोबाची नाही राखील त्याचं मुलं. विठ्ठल नामे गंगाच देह वैकुंठाने गेलं. सगळे श्रीमंत तुकाराम महाराजात आहे, पण हा म्हणता विठ्ठल भक्तीच्या नाव विठ्ठल 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 करता करता जे होतं ते विकून मोकळे झाले. पण काय झालं पुढे भविष्यात जिवंतपणे वैकुंठ नमन करण्यासाठी पुष्पक विमान साक्षात परमेश्वर घेऊन आला नाही का. म्हणून म्हणतोय सरकारी होती तुकोबाची गाणी राखील त्याचं बोल. विठ्ठल नामे दंगस देह वैकुंठाते गेलं. कीर्तनी भजनी रमले संत, कीर्तनी भजनी रमले संत. आम्हा
आईच्या संगे दळण दळी विठू तो गाद्यावरी सनाबाईच्या दळण सनाईच्या संगे दळण दळी विठू तो गाद्यावरी कपडे धुई पाणी भरी घागर घेऊन डोई भरी बघा संतांनी जे जे केलं परमेश्वराला त्या विठुरायाची जेवढी भक्ती केली तेवढी विठुरायाने त्यांना नकळतपणे येऊन मदत केली. आता बघा जनाबाईच्या घरी दळण दळायला तिला मदत करण्यासाठी साक्षात भगवंत पांडुरंग आले. तिचे कपडे धुतले, तिचे पाणी भरलं. एवढं सगळं का तर एकमेव भक्ती. आणि या कलियुगामध्ये तुम्हाला सांगतो कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय तर परमेश्वराची भक्ती. बाकी काय करू नका, मनोभावे निश्चित भक्ती करा. कारण नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि ती श्रवण भक्ती आपल्याकडून झाली पाहिजे. समर्थांची उपासना, आज सद्गुरूंची उपासना. आज कलियुगामध्ये एकच मंत्र आहे बघा, श्रीपाद श्री वल्लभ. त्याच्या पलीकडे काय करू नका. हा मंत्र फक्त जपा, आयुष्यात कुठे काय मागायची गरज नाही. म्हणून म्हणतो बघा, कपडे धुई पाणी भरी घागर घेऊन डोई भरी विठ्ठल नामे दंग विठ्ठल नामे दंग झाले विठ्ठल नामे दंग झाले लागला त्याचा लळा चंद्रभागीच्या दिरी सारी चंद्र झाले गोळा घर बसुनी गुरुवित आला चांगल्या नोभा समोर घर बसुनी गुरुवित आला चांगल्या नोभा समोर वाघापासून तो चांगदेव माझ्या ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला आला का तर पूर्वी माझ्या अहंकारामध्ये आला. पण महाराज ते माऊली कुठे बसले होती, एका पडक्या भिंतीवरती ही भावंड आणि साक्षात ज्ञानोबा माऊली बसले होत्या. ज्ञानेश्वरांना समजलं की चांगदेव आपल्या भेटीला येतो, पूर्वी नाही वाघ घेऊन येतोय, वाघावर बसलाय. त्या विठ्ठल भक्तीच्या जोरावरती त्या भिंतीला ज्ञानेश्वर माऊलीने आदेश दिला आणि भिंत चालायला लागली. बघा एवढी ताकद त्या परमेश्वराच्या भक्तीत होती. म्हणून घर बसून गुरुमित आला चांगल्याने उभा समोर रेडा तोंड बसून गाईल चारी विनाचे सार विठ्ठल नामे दंग सदेह वैकुंठी गेला विठ्ठल नामे दंग लागला जगाला चंद्रभागेला दिरी सारी चंद्रले गोळा जय विठ्ठले शेवटचे चरण फक्त एक चरण कमी करतो कारण वेळेअभावी भगवानचं मन भजन व्हायचंय. नामात दंग होऊन नामात दंग होऊन गोरबान तुडवलं फुलं फळ नामात दंग होऊन गोरबान तुडवलं फुलं फळ साक्षात त्या गोरोबाने काय केलं, माती मळता मळता त्या नावामध्ये दंग विठ्ठल 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 करता करता कधी आपलं बाळ त्या मातीमध्ये आलं आणि कधी मी त्याला तुडवलं. आणि हे जेव्हा त्याच्या आईला समजलं आणि ज्यावेळी गोरोबांना समजलं की आपलं मूल आपल्या पायदळी आल्याने ते मेलंय, ते निघून गेले. फक्त त्यांनी काय केला, विठ्ठलाचा धावा केला. पांडुरंग माझ्या हातून एक पाप घडलंय, माझा बाळ माझ्या पायाखाली येऊन मरण पावलाय. पण साक्षात त्या पांडुरंगाने त्या गेलेल्या देहाला पण उठवलं त्या मातेमधून
जेवढी ताकद त्या भगवंताच्या भक्तीमध्ये आहे म्हणून म्हणतो बघा बघा एक जाता जाता फक्त शेवटच्या चरणात सांगेन बाकी काही करू नका. आजकालच्या मुलींसाठी बुवा बोलले मग असे की पॅन्टी घालतात एवढं घालतात त्या घालतात म्हणजे दिले की बॉम्ब फोडतात ना. मी तसं काय सांगणार नाही. तुम्ही घरातून बाहेर पडा छोटं का होईना दिसो न दिसो पण जरासं कपाळावर लावून बाहेर पडा. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती बघा ना. इतर लोकांनी आपली संस्कृती सोडली काय आपणच सळ मिसळ झालो. आपण आपली संस्कृती विसरत चाललोय. ज्या समाजामध्ये आपले आई वडील वावरतात लक्षात ठेवा मुलांनो मुलींनो ज्या समाजामध्ये आपले आई वडील वावरतात त्या समाजामध्ये त्यांची मान शर्मेने खाली जाईल असं कोणतं कृत्य तुमच्या हातून करू नका. असं कोणतं कृत्य तुमच्या हातून करू नका. असं कोणतं कृत्य तुमच्या हातून करू नका. म्हणून म्हणतो बघा लक्ष्मी सुताला लागला संतांची भक्ती अशी लक्ष्मी सुताला लागला चंद्रभागे टाकली सारे जय जय विठ्ठले विठ्ठले रघुमाई जय जय विठ्ठले विठ्ठले रघुमाई हरिनामाचं लाविल रोपाज फुलला ज्याचा मळा धन्यवाद धन्यवाद अतिशय आदरणीय अर्जुन पालेकर यांच्याकडून आमचे पक्वाजोदक आकाश सावंत यांसाठी 200 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राजेंद्र सनगरे आदरणीय राजेंद्र सनगरे यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय हो माझो काय अकाउंटंट ह्या माणसाक बाजूक बसवले की मला अनुभव दांडगो पैसून काय करून हाणता आपल्या जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती जपटी वेदनीच्या सुततिगाडी स्वामी शक्ती जपटी वेदनीच्या सुततिगाडी सोबतीच्या नाही तुझी सोबतीच्या माझे स्वामी सोबतीच्या नाही तुझी सोबतीच्या माझे स्वामी फुलामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा स्वामी
आदरणीय विजय आग्रे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या वतीनं माझ्यासाठी या ठिकाणी 200 रुपयाचं गुगल पेच्या माध्यमातून बक्षीस आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे लिंगेश्वर भजन प्रासादिक भजन मंडळ बुवा शरद घोडगेकर, बुवा गणेश पांचाळ यांचे शिष्य सिंधुदुर्ग लोककला प्रतिकार नवी मुंबई यांकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय